नमस्कार मित्रांनो, मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा 50% अनुदानावर नॅनो युरिया किंवा नॅनो DAP कसा मिळवायचा, तसेच गोगलगाय नियंत्रक औषधे अनुदान तत्वावर कशी मिळवायची या बाबतीतील आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, सध्या वापरत असलेला युरिया हा सॉलिड फॉर्ममध्ये असल्यामुळे तो 70% वाया जातो। एकतर तो पाण्यामध्ये मुरतो किंवा हवेमध्ये उडून जातो। यालाच पर्याय म्हणून नॅनो युरिया बाजारात आला आहे। नॅनो युरियामुळे पिकाला 80% नत्र मिळते। नॅनो युरियाची फवारणी केल्यामुळे ह्या युरिया पिकाच्या पानामधून म्हणजेच पर्णरंगातून शोषला जातो व वनस्पतीला हवा तेवढा तो मिळतो। नॅनो युरिया किंवा नॅनो DAP तसेच गोगलगाय नियंत्रक औषधे अनुदान तत्वावर कशी मिळवायची, त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आता पाहूयात। यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटीच्या साईटवर यायचं आहे। तेथे आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि OTP आपल्याला पाठवायचा आहे। तो आलेला OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे। होम पेजवर आल्यानंतर आपल्याला अर्ज करा याला क्लिक करायचे आहे। येथे आपल्याला बियाणे, औषध व खते या डिपार्टमेंटच्या बाबी निवडा या बटनावर क्लिक करायचे आहे। येथे आपल्याला तालुका, गाव, सर्वे क्रमांक, बाब निवडा या बटनावर क्लिक करायचे आहे। येथे आपल्याला खते सिलेक्ट करायचे आहे। पीक निवडा, येथे गळीत धान्य पिके याला सिलेक्ट करायचे आहे। त्याच्यानंतर अनुदान हवे असलेले बाब येथे नॅनो युरिया सिलेक्ट केला आहे। क्षेत्र सिलेक्ट करून मी जतन करा या पर्याय गोगलगाय नियंत्रण औषधासाठी आपल्याला बाब निवडा येथे रसायने सिलेक्ट करायचे आहे। पीक निवडा येथे गळीत धान्य पिके सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर येथे आपल्याला औषधाचे नाव दिसेल। आपल्याला क्षेत्र सिलेक्ट करायचे आहे व जतन करा या बटनावर क्लिक करायचे आहे। नंतर आपण अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे आहे। येथे ओके क्लिक करून पहा या बटनावर क्लिक करायचे आहे। येथे आपण जे अर्ज केलेल्या बाबी आहेत या दिसत आहेत। येथे आपल्याला प्राधान्य क्रमांक टाकायचे आहेत। मी औषधासाठी म्हणजेच रसायनासाठी 1 व खतांसाठी 2 प्राधान्य देत आहे। अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे आहे। येथे आपल्याला पेमेंटचा ऑप्शन दिसतो। येथे मेक पेमेंट या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला योग्य तो पेमेंट मेथड सिलेक्ट करायचा। मी UPI या बटनावर क्लिक करतो। येथे आपल्याला जो UPI ID आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचे आहे। नंतर आपल्याला UPI ॲप उघडून तिथून पेमेंट करायचे आहे। पेमेंट झाल्यानंतर आपल्याला महाडीबीटीच्या होम पेजवर यायचे आहे। येथे आपल्याला एक रिसिप्ट मिळेल। तिथे प्रिंट रिसिप्टचा एक ऑप्शन आहे। ही रिसिप्ट आपण PDF स्वरूपात सेव्ह करून घ्यायची आहे। धन्यवाद।